Now we will see the fourth sum from problem set 5, practice set 5.1. So what is the fourth sum? If the ratio of measures of two adjacent angles of parallelogram is 1:2, find the measures of all the angles of parallelogram. पॅरलेलोग्रॅम आहे, त्या पॅरलेलोग्रॅममध्ये ॲडजसंट अँगल्सच्या मेजर्सचा रेशिओ दिला आहे आणि तो रेशिओ काय आहे 1:2. मग काय ॲश्युम करायचं आहे? तर ॲडजसंट अँगल्सची प्रॉपर्टी काय आहे पॅरलेलोग्रॅमची? ॲडजसंट अँगल्स आर सप्लिमेंटरी. मग त्याच्या आधी आपल्याला त्यांचे मेजर्स माहिती असायला पाहिजेत. मग रेशिओवरून मेजर्स फाइंड करण्यासाठी काय असणार आहे? मेजर्स ऑफ ॲडजसंट अँगल्स त्यांच्यामध्ये कॉमन मल्टिपल एक्स जर ॲश्युम केला तर लेट एक्स बी द common multiple of measures of two adjacent angles, then the measures of angles are काय येणार आहेत? एक असेल x डिग्रीज आणि दुसरा असेल 2x डिग्री. मग तुम्हाला इक्वेशन लिहायला येईल प्रॉपर्टी ऑफ पॅरलेलोग्रॅम ॲडजसंट अँगल्स आर सप्लिमेंटरी आणि त्याच्यावरून तुम्हाला हे सम सॉल्व करायला येईल. आता हे दोन अँगल्स x आणखीन 2xची व्हॅल्यू मिळाली तर एक्सच्या अपोजिट अँगलसुद्धा काय असणार आहे? कॉन्ग्रुअंट असणार आहे त्याला तेवढ्याच मेजरचा आणि 2xच्या अपोजिटचा अँगलसुद्धा काय असणार आहे? कॉन्ग्रुअंट सेम असणार आहे. आणि तिथं कोणती प्रॉपर्टी आहे? द अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्रॅम आर कॉन्ग्रुअंट. नाव सी हाऊ टू राईट द सम. मग काय येणार आहे? रेशिओ ऑफ मेजर दिलं आहे काय तुम्हाला? रेशिओ ऑफ मेजर्स ऑफ टू ॲडजसंट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्रॅम इज 1:2. लेट एक्स बी द कॉमन मल्टिपल. देअरफॉर मेजर्स ऑफ ॲडजसंट अँगल्स आर काय येणार आहेत? मेजर्स ऑफ ॲडजसंट अँगल्स वन इज एक्स डिग्रीज आणि दुसरा येणार आहे 2x डिग्रीज. प्रॉपर्टी कोणती आहे आता? ॲडजसंट अँगल्स आर सप्लिमेंटरी म्हणून x + 2x इज इक्वल टू 180 डिग्रीज. ॲडिशन येईल या दोघांची. 3x इज इक्वल टू 180 डिग्रीज. x इज इक्वल टू 3 ट्रान्सफर करा 180/3. x इज इक्वल टू किती येणार आहे? 60. देअरफॉर 2x इज इक्वल टू किती येईल? 120 डिग्रीज. आणि आता कोणती प्रॉपर्टी यूज करायची? अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्रॅम आर कॉन्ग्रुअंट. देअरफॉर मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ पॅरलेलोग्रॅम आर 60 डिग्री, 120 डिग्रीज, 60 डिग्री, 120 डिग्री. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या माहितीसाठी एक डायग्रॅम पण ड्रॉ करू शकता, पण विदाऊट डायग्रॅमसुद्धा हे सम सॉल्व करायला येणार आहे. फक्त माहितीसाठी आपल्याला काय करायचं आहे? डायग्रॅम. आता याच्यामध्ये हा अँगल 1x डिग्रीज असेल तर हा काय आहे? 2x येणार आहे. हे दोन काय आहेत? ॲडजसंट अँगल्स आणि ॲडजसंट अँगल्स आर सप्लिमेंटरी. त्या प्रॉपर्टीचा यूज करून ते सम सॉल्व करायचं आहे. नाव वी विल सी द फिफ्थ सम. आता फिफ्थ सममध्ये काय आहे? डायगोनल्स ऑफ पॅरलेलोग्रॅम इंटरसेक्ट ईच अदर ॲट पॉईंट O. इफ AO इज इक्वल टू 5, OB इज इक्वल टू 12 अँड AB इज इक्वल टू 13, देन शो दॅट क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ रोम्बस. आता तुम्हाला एक पॅरलेलोग्रॅम दिला आहे. पॅरलेलोग्रॅममध्ये काही मेजर्स दिलेले आहेत आणि ते मेजर्स कशाचे आहेत? व्हॉट इज AO, BO हे काय आहेत? तर ते डायगोनल्सचे डिव्हिजन्स आहेत. डायगोनल्सचे डिव्हिजन्स आहेत. दोन डायगोनल्स कोणत्या पॉईंटला मीट होतात? O पॉईंटला मीट होतात. म्हणून AOची लेंथ आहे 5, BOची लेंथ आहे 5 आणि AB ही काय आहे? साईड ऑफ पॅरलेलोग्रॅम. एक साईड दिलेली आहे पॅरलेलोग्रॅमची आणि ती आहे 13 अँड यू हॅव टू शो दॅट पॅरलेलोग्रॅम ॲज रोम्बस. आता रोम्बसची प्रॉपर्टी काय असते? तर रोम्बसमध्ये ऑल साईड्स आर इक्वल. मेजर्स ऑफ ऑल साईड्स आर इक्वल. आणखीन काय? डायगोनल्स बायसेक्ट ईच अदर ॲट राईट अँगल. डायगोनल्स बायसेक्ट ईच अदर ॲट राईट अँगल. हे काय आहेत? प्रॉपर्टीज कोणाच्या आहेत? रोम्बसच्या आहेत. नाव वी विल सी हाऊ टू सॉल्व द सम. नाव सी ABCD is a parallelogram in which diagonal AC and diagonal BD intersect at point O. You have given AO is equal to 5, BO is equal to 12 and AB is equal to 13. This you have to show this parallelogram as rhombus. That is you have to show length of AD, length of BC and length of DC is equal to 13. आता पॅरलेलोग्रॅम आहे म्हणून लेंथ ऑफ DC सुद्धा किती येणार आहे? 13. अपोजिट साईड्स ऑफ पॅरलेलोग्रॅम आर कॉन्ग्रुअंट. आता ॲडजसंट साईड्स, ABला ॲडजसंट साईड कोणती आहे? BC आणखीन AD. ह्या ॲडजसंट साईड्ससुद्धा 13 युनिट्स येतात हे दाखवायचं आहे. त्याच्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला
आता हे डायगोनल्स आहेत, डायगोनल्स ऑफ पॅरलेलोग्रॅम बायसेक्ट इच अदर, म्हणून AO इज इक्वल टू काय असणार आहे, OC, ते पण येणार आहे 5. BO इक्वल टू OD, ते सुद्धा किती येणार आहे, 12 येणार आहे. आणि आता तुम्हाला AB इक्वल टू DC असणार आहे 13. आता जर तुम्ही हा ट्रायंगल कन्सिडर केला, कोणता ट्रायंगल, AOB, कन्सिडर ट्रायंगल AOB. या ट्रायंगलमध्ये बघा ग्रेटर साईड कोणती आहे, 13. 13चा स्क्वेअर केला तो किती येणार आहे, 169. आणखीन राहिलेल्या दोन साईड्सच्या स्क्वेअर्सची ॲडिशन करायची, म्हणजे 5 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर, आणि ह्यांची ॲडिशन बघायची किती येते स्क्वेअर्सची. मग ती किती येणार आहे, 144 प्लस 25, मग ती तुम्हाला 144 पॉईंट प्लस 25 म्हणजे येणार आहे 169. म्हणजे यांची ॲडिशनसुद्धा AO स्क्वेअर प्लस OB स्क्वेअर हे कशाच्या इक्वल येणार आहे, AB स्क्वेअर एवढं येणार आहे. म्हणजेच हा ट्रायंगल तुमचा काय असणार आहे, राईट अँगल ट्रायंगल. आणि राईट अँगल व्हर्टेक्स कुठं असणार आहे, अँगल AOB इक्वल टू 90 डिग्रीज. हा अँगल तुमचा काय येणार आहे, 90 डिग्री येणार आहे. आता बघा हा सुद्धा अँगल 90 येईल, हा सुद्धा अँगल 90 येईल. म्हणजेच इथं पॅरलेलोग्रॅम आहे, त्याच्यामध्ये डायगोनल्स जे आहेत ते कसे इंटरसेक्ट होतात एकमेकांना, दे इंटरसेक्ट किंवा दे बायसेक्ट इच अदर ॲट राईट अँगल. आणि ही प्रॉपर्टी कोणाची आहे, रोम्बस. आणि त्याच्यावरून सुद्धा आपल्याला हा क्वाड्रिलॅटरल रोम्बस आहे हे लिहिता येतं. त्याचबरोबर आता तुम्ही हा 90 डिग्रीज दाखवला, त्याच्यानंतर BO इक्वल टू काय आहे, OD. हा ट्रायंगल आता हा 90 आहे, म्हणून हा त्याचा ॲडजस्टंटसुद्धा किती होणार आहे, 90. AOD या ट्रायंगलमध्ये पायथागोरस थेरम यूज केला तर AD तुम्हाला किती येणार आहे, 13 येणार आहे. आणि मग तुम्ही AD 13 मिळाल्यावरती BC पण किती येणार आहे, 13. AB 13 आहे, म्हणून DC पण किती येणार आहे, 13. म्हणून हा जो पॅरलेलोग्रॅम आहे त्या पॅरलेलोग्रॅमचे डायगोनल्स बायसेक्ट इच अदर ॲट राईट अँगल अँड ॲडजसंट साईड्स ऑफ पॅरलेलोग्रॅम आर कॉन्ग्रुअंट. ॲडजसंट साईड्स म्हणजेच ऑल साईड्स ऑफ पॅरलेलोग्रॅम आर कॉन्ग्रुअंट, देअरफॉर इट इज अ रोम्बस, असं लिहायला येणार आहे. नाव वी विल सी हाऊ टू राईट द सम. पहिल्यांदा तुम्हाला क्वाड्रिलॅटरल ABCD काय दिलेलं आहे, ABCD इज पॅरलेलोग्रॅम, ते लिहा. त्याच्यानंतर अजूनही काय लिहिणार आहात, AO इक्वल टू OC इक्वल टू काय येणार आहे, पहिल्यांदा AO इक्वल टू काय दिलेलं आहे, 5. AO इक्वल टू 5 अँड OB इक्वल टू 12 आणि AB इक्वल टू किती दिलेलं आहे, 13. हे काय तुम्हाला दिलेलं आहे गिवन. आता काय लिहिणार, नाव AO इक्वल टू OC इक्वल टू 5 आणि अजूनही काय लिहिता येणार आहे, OB इक्वल टू OD इक्वल टू 12. आणि काय आहेत हे, डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. हे लिहिल्यानंतर काय करायचं आहे, नाव इन ट्रायंगल, कोणता ट्रायंगल घ्यायचा आहे, ट्रायंगल AOD. याच्यामध्ये काय आहे, AB स्क्वेअर इज इक्वल टू 13 स्क्वेअर इज इक्वल टू 169. आणि आता काय बघायचं आहे, AO स्क्वेअर प्लस OB स्क्वेअर. AO किती आहे, 5 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर आणि हे किती येणार आहे, 25 प्लस 144 आणि ह्यांची ॲडिशन तुम्हाला किती येते, 169. म्हणजे AO स्क्वेअर प्लस OB स्क्वेअर इज इक्वल टू 169. हे इक्वेशन 1, हे इक्वेशन 2. आणि फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 काय लिहिता येणार आहे, फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 व्हॉट यू विल राईट, काय लिहायला येणार आहे, तर AB स्क्वेअर इज इक्वल टू, हा AB स्क्वेअर आहे, हां AB स्क्वेअर इज इक्वल टू OA स्क्वेअर प्लस OB स्क्वेअर. देअरफॉर ट्रायंगल काय म्हणता येणार आहे, AOB इज राईट अँगल ट्रायंगल. AOB इज राईट अँगल्ड ट्रायंगल. तो काय येणार आहे, राईट अँगल ट्रायंगल असणार आहे. विथ विच व्हर्टेक्स इज 90 डिग्रीज, अँगल AOB इज इक्वल टू 90 डिग्रीज. अँगल AOB इज इक्वल टू 90 डिग्रीज.
Now, therefore, angle AOB equal to 90 degrees. Therefore, angle DOC is also equal to 90 degrees and it is vertically opposite angle. And also angle AOD is equal to angle BOC equal to 90 degrees and these angles are angles in linear pair. हे AOD आणि BOC या AOBला हे दोन अँगल्स, हा अँगल हे दोन अँगल्स काय आहेत, अँगल्स इन लिनियर पेअर. हा 90 असेल तर हा अँगलसुद्धा किती येणार आहे, 90. सिमिलरली अँगल AOB अँड अँगल BOC आर ऑल्सो अँगल्स इन लिनियर पेअर. याची 90 डिग्रीज आहे तर हा सुद्धा अँगल किती येणार आहे, BOC सुद्धा 90 डिग्रीज. देअरफॉर या दोन स्टेटमेंट्सवरून आपल्याला काय म्हणता येणार आहे, तर डायगोनल्स ऑफ पॅरलेलोग्रॅम बायसेक्ट इच अदर ॲट राईट अँगल किंवा डायगोनल्स आर परपॅन्डिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इच अदर. डायगोनल्स आर परपॅन्डिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इच अदर. आता हे झालं डायगोनल्ससाठी लिहिलं. आता आपल्याला काय लिहिता येणार आहे, तर अजूनही काय लिहिता येईल, AB इज इक्वल टू, नाव AB इज इक्वल टू, AB कुणाला कॉन्ग्रुएंट आहे, AB इज कॉन्ग्रुएंट टू DC. AB इक्वल टू DC इज इक्वल टू किती येणार आहे, 13. आणि हे काय आहेत, अपोजिट साईड्स ऑफ पॅरलेलोग्रॅम. अपोजिट साईड्स कॉन्ग्रुएंट असतात. अपोजिट साईड्स ऑफ पॅरलेलोग्रॅम काय असणार आहेत, कॉन्ग्रुएंट, म्हणून हे अपोजिट साईड्स. आणि आता इन ट्रायंगल, कोणता ट्रायंगल घ्यायचा आहे, तर इन ट्रायंगल AOD अँगल O किती आहे, 90 डिग्रीज. आणि देअरफॉर बाय पायथागोरस थिअरम, बाय पायथागोरस थिअरम, तुम्हाला पायथागोरस थिअरमनं कुठली लेंथ फाइंड करायची आहे. आता त्याच्यामध्ये हायपोटेनस कोणता आहे, ओच्या अपोजिट अँगल म्हणजे ओच्या अपोजिट साईड, अँगल ओच्या अपोजिट साईड AD स्क्वेअर इज इक्वल टू OA स्क्वेअर प्लस OD स्क्वेअर. आता AO आहे 5 त्याचा स्क्वेअर, OD किती आलेलं लिहिलं आहे आपण वरती 12, आणखीन किती येणार आहे मग हे 25 प्लस 144. देअरफॉर AD स्क्वेअर इज इक्वल टू 169. देअरफॉर AD इज इक्वल टू किती येणार आहे, 13. आता AD 13 असेल तर AD ही कुणाला इक्वल आहे, AD इज कॉन्ग्रुएंट टू BC. देअरफॉर AD इज इक्वल टू BC इज इक्वल टू किती येणार आहे, 13. आणि इथं सुद्धा कोणता रूल यूज केला तुम्ही, प्रॉपर्टी अपोजिट साईड्स ऑफ पॅरलेलोग्रॅम आर कॉन्ग्रुएंट. अपोजिट साईड्स ऑफ पॅरलेलोग्रॅम. आणि आता देअरफॉर काय सांगता येणार आहे, क्वाड्रिलॅटरल किंवा इन पॅरलेलोग्रॅम, इन पॅरलेलोग्रॅम, नेम काय आहे पॅरलेलोग्रॅमचं, ABCD. डायगोनल्स आर परपॅन्डिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इच अदर. इन पॅरलेलोग्रॅम ABCD द डायगोनल्स आर परपॅन्डिक्युलर बायसेक्टर्स. डायगोनल्स आर, बघा इथं इन पॅरलेलोग्रॅम डायगोनल्स आर परपॅन्डिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इच अदर. आणि त्याचबरोबर इथं ज्यावेळेस आपण हे लिहितो AD इज इक्वल टू BC इज इक्वल टू 13, त्याच्यानंतर हे लिहायला आलं पाहिजे, इन इन क्वाड्रिलॅटरल ABCD AB इज इक्वल टू BC इक्वल टू CD इक्वल टू AD इक्वल टू किती आहे, 13. देअरफॉर काय झालेले आहेत, अँड ऑल साइड्स आर इक्वल. देअरफॉर क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ रोम्बस. इथं तुम्ही इथं हे अपोजिट साईड्स इक्वल दाखवले 13, त्याच्यानंतर हे दुसरी पेअर ऑफ अपोजिट साईड तीसुद्धा 13, त्याच्यानंतर हे स्टेटमेंट लिहायचं आहे, काय आहे, इन क्वाड्रिलॅटरल किंवा इन पॅरलेलोग्रॅम ABCD AB इज ऑल साइड्स आर इक्वल आणि डायगोनल्स बायसेक्ट इच अदर ॲट राईट अँगल अँड ऑल साइड्स आर इक्वल. याला तुम्ही जर इक्वेशन 4 म्हटलं तर काय येणार आहे, देअरफॉर इन पॅरलेलोग्रॅम ABCD द डायगोनल्स आर परपॅन्डिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इच अदर अँड ऑल साइड्स आर इक्वल. देअरफॉर क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ रोम्बस. हे लिहिता येणार आहे आपल्याला, तो काय आहे, रोम्बस आहे. मग व्यवस्थित हे सम लिहा, पहिल्यांदा सम समजून घ्या आणि नंतर तुमच्या मनानं तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. See here, now we will see the sixth sum and what is given here, a figure is shown here.
figure in the figure quadrilateral PQRS is a parallelogram, and also quadrilateral ABCR is a parallelogram. These two quadrilaterals are parallelogram. Measure of angle P is given as 110 degrees, and you have to find measure of angles of quadrilateral parallelogram ABCR. आता पहिल्यांदा हे दोन्ही पॅरलेलोग्रॅम्स आहेत. आता पहिला एक क्वाड्रिलॅटरल किंवा पॅरलेलोग्रॅम PQRS, याच्यामध्ये अँगल P 110 डिग्रीज आहे. अँगल Pला अपोजिट अँगल कोणता आहे R, त्याची पण मेजर किती येणार आहे 110 डिग्रीज. अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्रॅम आर कॉन्ग्रुएंट. हा R मिळाला. त्याच्यानंतर आता आपल्याला अँगल S काढायचा आहे. अँगल P आणि अँगल S कसले अँगल्स आहेत, ॲडजसंट अँगल्स, आणि ॲडजसंट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्रॅम आर सप्लिमेंटरी. अँगल एसची मेजर काढा. अँगल एस मिळाल्यानंतर तुम्हाला कोणता काढायला येणार आहे, तर अँगल क्यूची मेजर सांगायला येणार आहे. मग 180मधून 110 मायनस झाले तर अँगल एस येणार आहे 70. अँगल क्यू पण किती येणार आहे मग तुम्हाला 70. आता ह्याच्यामध्ये बघा PQ is parallel to SR. PQ is parallel to SR. And that is PQ is parallel to AR. But AR is parallel to काय आहे BC. AR कोणाला पॅरलल आहे, BCला पॅरलल आहे. म्हणजेच PQ and BC are parallel and QR is transversal. QR काय होणार आहे त्यावेळेस ट्रान्सव्हर्सल. म्हणून अँगल Q, अँगल PQC किंवा PQR is congruent to angle BCR. These two angles are करस्पॉन्डिंग अँगल्स. दिस टू अँगल्स आर करस्पॉन्डिंग अँगल्स. आता अँगल आर तुम्हाला 110 डिग्रीज आहे, म्हणून अँगल बी सुद्धा किती येणार आहे 110 डिग्रीज. अँगल क्यू आणि अँगल सी कॉन्ग्रुएंट आहेत. क्यू 70 असेल तर सी सुद्धा किती येणार आहे 70 डिग्रीज, आणि सीला एक कॉन्ग्रुएंट येणार आहे अपोजिट अँगल्स. लक्षात आलं आहे. इथं तुम्हाला पहिल्यांदा अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्रॅम आर कॉन्ग्रुएंट, त्याच्यावरून अँगल आरची मेजर सांगायला येणार आहे 110 डिग्रीज. अँगल आर आणि अँगल बी कॉन्ग्रुएंट येणार आहेत या पॅरलेलोग्रॅममध्ये, म्हणून अँगल बीची व्हॅल्यू पण 110 डिग्रीज. आता एसची व्हॅल्यू आपण फाइंड केलेली आहे. आता अँगल एस क्यू लिहिता येणार आहे 70, तो घ्या, किंवा तुम्ही अँगल एस आणखीन अँगल ए हे कसले अँगल्स सांगता येणार आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स. ह्याच्यामध्ये PS इज पॅरलल टू QR. PS कोणाला पॅरलल आहे, QR ला पॅरलल आहे. पण QR कोणाला पॅरलल आहे, ABला, म्हणून PS इज पॅरलल टू AB, आणि SR इज ट्रान्सव्हर्सल. मग हे दोन अँगल्स काय येणार आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स. आता लिहायचं आहे कसं ते बघा. आता ह्याच्यामध्ये टू quadrilateral PQRS is parallelogram, ABCR quadrilateral is also parallelogram given. Angle P is equal to 110 degrees given. आता in quadrilateral किंवा in parallelogram PQRS angle P is congruent to angle R, opposite angles, म्हणून अँगल आरची मेजर किती येणार आहे 110 डिग्रीज. आणि ऑल्सो अँगल P प्लस अँगल R इज इक्वल टू 180 डिग्रीज. ॲडजसंट अँगल्स आर सप्लिमेंटरी. देअरफोर अँगल हे दोन अँगल्स व्हॅल्यू घाला पीची 110 प्लस अँगल एस इज इक्वल टू 180, आणि हे सॉल्व करून अँगल एस तुम्हाला किती मिळणार आहे 70 डिग्रीज. नाव PS इज पॅरलल टू QR. काय आहे, कारण का क्वाड्रिलॅटरल PQRS हा पॅरलेलोग्रॅम आहे. त्याचबरोबर QR कोणाला पॅरलल आहे, ABला पॅरलल आहे. त्यावेळेस कोणता पॅरलेलोग्रॅम आहे, तर ABCR हा पॅरलेलोग्रॅम आहे. आणि Q', C', R म्हणून आपण काय लिहिलं, याच्यातलाच एक सेगमेंट CR इज पॅरलल टू AB, कारण ABCR हा क्वाड्रिलॅटरल काय आहे, पॅरलेलोग्रॅम. देअरफोर तुम्हाला काय लिहिता येणार आहे, PS इज पॅरलल टू AB. PS ही सेगमेंट कोणाला पॅरलल येणार आहे, ABला, आणि SR इज ट्रान्सव्हर्सल. देअरफोर अँगल PSR कॉन्ग्रुएंट अँगल BAR, आणि म्हणून हे कसले अँगल्स आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स. आता PSRची व्हॅल्यू 70 डिग्रीज आहे, म्हणून अँगल BAR इक्वल टू 70 डिग्रीज. देअरफोर अँगल A इक्वल टू 70 डिग्रीज. नाव इन पॅरलेलोग्रॅम कोणता आहे, ABCR काय सांग. देअरफोर अँगल A इक्वल टू 70. नाव इन पॅरलेलोग्रॅम ABCR अँगल A कॉन्ग्रुएंट अँगल C, अँगल B इज कॉन्ग्रुएंट टू अँगल R, अपोजिट अँगल्स, आणि त्यांच्या मेजर्स लिहा. अँगल A 70, अँगल B 110, अँगल C 70, आणि अँगल R किती येणार आहे
110 degrees. Now we will see the seventh sum. आता सेवन्थ सममध्ये काय दिलेलं आहे, quadrilateral ABCD is a parallelogram. Point E is on ray AB such that AB equal to BE. AB equal to काय आहे, BE, and AB equal to BE. आणि तुम्हाला प्रूव्ह काय करायचं आहे, ED इज बायसेक्टर ऑफ BC. ED काय आहे, बायसेक्टर ऑफ BC. ED हा F पॉईंटमध्ये BCला इंटरसेक्ट होतो आणि तुम्हाला तो प्रूव्ह काय करायचा आहे, ED बायसेक्ट करते BCला, म्हणजेच BCचे दोन इक्वल पार्ट्स BF इक्वल टू FC हे जर दाखवलं तुम्ही, BF इक्वल टू FC हे दाखवता आलं तर आपल्याला काय म्हणता येणार आहे, ED बायसेक्ट्स BC. नाव हाऊ टू सॉल्व धिस सम we will see. Now see here, ABCD is a parallelogram. AB equal to BE. E is point on ray BA and AB equal to BE given, and you have to prove that ED is bisector of BC. That is, we have to prove BF equal to FC. And to prove that, what we will do, see here, quadrilateral ABCD is a parallelogram. AB is parallel to DC. अपोजिट साईड्स आर पॅरलल. आता ए डॅश बी डॅश ई म्हणजे काय आहे, ए ई इज पॅरलल टू डी सी. ए ई इज पॅरलल टू डी सी. ए ई म्हणजेच काय येणार आहे, बी ई इज पॅरलल टू डी सी. आणि ए बी इज कॉन्ग्रुअंट टू डी सी. अपोजिट साईड्स ऑफ पॅरलेलोग्रॅम आर कॉन्ग्रुअंट, बट ए बी इज कॉन्ग्रुअंट टू बी ई हे दिलेलं आहे, म्हणून काय लिहिता येणार आहे, बी ई अँड डी सी आर कॉन्ग्रुअंट. बी ई इज ऑल्सो कॉन्ग्रुअंट टू डी सी. बी इज कॉन्ग्रुअंट टू डी सी हे प्रूव्ह करायचं आहे. आणि नाव बी ई इज पॅरलल टू डी सी, ह्या दोन पॅरलल लाईन्स बी ई पॅरलल डी सी अँड बी एफ इज ट्रान्सव्हर्सल. आता त्याच्यामुळं तयार होणारे दोन ट्रायंगल्स कोणते कोणते आहेत बघा. आता हे ट्रान्सव्हर्सल आहे, त्याचबरोबर आता अँगल्सची एक पेअर आपल्याला दाखवायची आहे. कोणतेही अँगल्स तुम्ही घेऊ शकता. अँगल ई बी एफ, ई बी सी आणि अँगल बी सी डी हे दोन अँगल्स घेतले दाखवता येणार आहेत. आणि हे दोन अँगल्स कसले अँगल्स येणार आहेत, अल्टरनेट अँगल्स. दिस टू अँगल्स आर कॉन्ग्रुअंट बाय अल्टरनेट अँगल्स. त्याचबरोबर अजूनही काय आहेत, अँगल बी ई डी कॉन्ग्रुअंट टू कोणता अँगल येणार आहे, ई डी सी. हे दोन अँगल्ससुद्धा काय आहेत, कॉन्ग्रुअंट आहेत. आणि कसले अँगल्स आहेत ते, अल्टरनेट अँगल्स. म्हणून देअरफॉर अँगल ई बी सी कॉन्ग्रुअंट अँगल ई बी सी कॉन्ग्रुअंट अँगल बी सी डी. आणि अजूनही कोणती पेअर दाखवता येणार आहे, अँगल बी ई डी कॉन्ग्रुअंट अँगल बी ई डी कॉन्ग्रुअंट अँगल ई डी सी. आणि ह्यांना रिझन काय लिहिणार, अल्टरनेट अँगल्स. आता हेच अँगल्स फक्त ट्रायंगलमध्ये लिहायचे आहेत आपल्याला. कोणते आहेत बघा, ई बी सीच्या तिथे काय लिहायचं, ई बी एफ. दॅट इज अँगल ई बी एफ कॉन्ग्रुअंट अँगल. आता बी सी डी न लिहिता काय लिहायचं, एफ सी डी. त्याचबरोबर अजूनही कोणता आहे अँगल, ह्या अँगललासुद्धा नेम तेवढं चेंज करायचं आहे, अँगल तोच आहे. बी ई डीच्या तिथं काय लिहायचं आहे, अँगल बी ई एफ कॉन्ग्रुअंट अँगल. आता ई डी सीच्या तिथं कुठला लिहायचा, एफ डी सी. आणि या दोघांना काय म्हणा, इक्वेशन 3. आणि हे आता दोन ट्रायंगल्स कोणते कन्सिडर करायचे, अँगल एफ बी सी ई आणि अँगल एफ सी डी हे ट्रायंगल्स कन्सिडर करायचे. मग इन ट्रायंगल कोणते ट्रायंगल्स आहेत, देअरफॉर नाव इन ट्रायंगल एफ बी ई अँड ट्रायंगल एफ सी डी हे दोन ट्रायंगल्स कन्सिडर केले. आणि त्या दोन ट्रायंगल्समध्ये तुम्हाला काय काय लिहायला येणार आहे, तर अँगल एफ बी
ई एफ बी ई कॉन्ग्रुएंट अँगल एफ सी डी आणि हे कुठल्या इक्वेशनमध्ये आहेत? 3 इक्वेशनमध्ये आहे. 3 इक्वेशनमध्ये 2 अँगल्स आहेत आपले, म्हणून फ्रॉम इक्वेशन 3. अजूनही काय लिहिता येणार आहे? सेगमेंट बी ई कॉन्ग्रुएंट सेगमेंट डी सी कॉन्ग्रुएंट सेगमेंट डी सी आणि त्याला इक्वेशन काय दिलेलं आहे? इक्वेशन 2. फ्रॉम इक्वेशन 2 वरती आपण प्रूव्ह केलेलं आहे. आणि आता अँगल कोणता राहिलेला आहे? बी ई एफ कॉन्ग्रुएंट अँगल बी ई एफ कॉन्ग्रुएंट अँगल एफ डी बी ई एफ कॉन्ग्रुएंट अँगल सी डी एफ आणि हे सुद्धा काय आहे? फ्रॉम 3. मग देअरफॉर ट्रायंगल कन्सिडर केलेले ट्रायंगल एफ बी ई हा काय येणार आहे? कॉन्ग्रुएंट ट्रायंगल एफ सी डी. आणि कोणती टेस्ट आहे ही? आता बघा इथं अँगल साईड अँगल ASA टेस्ट. आता हेच आपल्याला अजूनही काय करता येतं? इथं 2 तुम्ही अल्टरनेट अँगल्स दाखवले, त्यापैकी एक अल्टरनेट दाखवला आणि हा जर घेतला आपण, हे न घेता हा सुद्धा आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवता येणार आहे. BFC आणखीन CFD व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. त्यावेळेस टेस्ट काय येणार आहे? AAS टेस्ट. कोणती येणार आहे? AAS टेस्ट. म्हणजे 2 ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट बाय आपल्याला 2 टेस्टनं दाखवता येणार आहेत. एक टेस्ट आहे ASA इथं जी मी दाखवली ती, आणि दुसरी टेस्ट कोणती येणार आहे? इथं तुम्ही आपण 2 अल्टरनेट अँगल्स दाखवले कॉन्ग्रुएंट, त्याच्यामध्ये आपण एक पेअर अल्टरनेट अँगल्स आणि इथला हा व्हर्टिकली अपोजिट अँगल कॉन्ग्रुएंट दाखवले तरी चालतील. आणि त्यावेळेस टेस्ट काय येणार आहे? AAS टेस्ट येणार आहे. मग 2 ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट आणि कोणती टेस्ट आहे? बाय ASA टेस्ट. आणि देअरफॉर काय लिहिता येईल आता? देअरफॉर सेगमेंट एफ बी किंवा BF कॉन्ग्रुएंट सेगमेंट CF आणि ह्याला काय म्हणता येणार आहे? करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. आता या इक्वेशन 4 वरून तुम्हाला काय म्हणता येणार आहे? मग फ्रॉम इक्वेशन 4 काय लिहिता येईल? F is midpoint of BC. देअरफॉर काय लिहिता येणार आहे? सेगमेंट ED बायसेक्ट साईड BC. हेन्स प्रूव्ड. हे आपलं प्रूव्ह झालेलं आहे. साईड X साईड काय करणार आहे? DE जी आहे ती DE BCला बायसेक्ट करणार आहे ॲट पॉईंट F. हे सम्स एक्सरसाइज सॉल्व करा, व्यवस्थित सम सॉल्व करा, लिहा व्यवस्थित, रिझन लिहा व्यवस्थित आणि पूर्ण व्यवस्थित सम्स एक्सरसाइज सॉल्व करून सेंड करा.